म्हणे. हा पाय ना, पाऊण तास एक तास होत आला ना. हा आता एखाद्या दिवशी आम्हाला लवकर सोडतो बा. आता मजुराचं अर्धा तास तिला काम केलं बरं. हा लगे 1 तास झाला म्हणते, आता दुसऱ्या वेळेस लवकर सोडतो म्हणते. 1-1 मिनिटाचा हिशोब ठेवू राहिला नाही. पाबर किती बारीक पोरू आले. हा आता आम्ही कास्तकार म्हणतो का काही येले, कधी कधी पातीवर याले अर्धा तास उशीर होते ना येले. हा कामावर यायला उशीर होते तेव्हा नाही वाटत यायले काही. हा आता लगेच बोलून दाखवू राहिले. खरंच बा आजकालचं मजूर म्हणावून हात जोडाव. हा पहिले नाही तर मजूर, अरे मालक जरी हजर नसला तरी पण एखादी वय जर राहणार असली तर घाई घेऊन टाकत जायता. म्हणत जाय मालक नाही व्हा तरी पण आपलं एवढं पुरं करून टाकू, जाऊ दे जर अर्धा तास उशीर झाला चालते. पण हे आताचं मजूर, हा हे तर टाइम झाला की लगेच या टाकून देते. म्हणजे झाला आमचा टाइम, लगेच वावराच्या बाहेर निघते. हे हातवरही शिल्लक काम जमत नाही यायले. हा आणि जेव्हा आमच्या कास्तकाराच्या वावरातले जेव्हा दायदाना नेतेत, हा तुरीच्या शेंगा आल्या की मुंगाच्या शेंगा तुरीच्या शेंगा धडाधड तोडून नेतेत ना भाजीले. हा तेव्हा बोलतो का आम्ही काही. हा आता पाय ना हे थैल्या, पाय हे थैल्या बोचके भरले नाही ना. हा भाज्या किती घेतल्या आहे ना. हा 2-2, 4-4 किलो भाज्या घेतल्या ना. पण काही म्हणता येते का. लस बोललं तर म्हणते मग जा, मग येत नाही कामाले. हा कारण येले गरज नाही ना, गरज आपल्याला आहे. येले कायची गरज आहे. येले आता लाडक्या बहिणीचे पैसे भेटू राहिले, कंट्रोल फुकट भेटते, त्याच्यानं आता याचं काम माजलं. म्हणून तर लोक शेती करायला कंटाळून राहिलेत आता. हा बरं आहे बा. बरं ठीक आहे या मग. आणि ते कारले दोडके पाहिजे असेल तर घेऊन जा ना जरा. ते का सांगा लागते का म्हणा आम्हाला. एका सगळ्या बायानं थैल्या भरल्या आम्ही. हा तेवढा असताना पाय आमचा भाज्या का हो घेतलं ना जरा जास्त नाही पाहिजे बा. सांगा आता जास्त नाही पाहिजे म्हणते. पाना याच्या थैल्या फुल थैल्या भरून घेतल्या नाही ना. हा एवढा भाजीपाला कधी त्यानं बाजारातून तरी आणला असेल का. बरं आहे बा. मजुरीपेक्षा जास्त तर भाजीपाला घेऊन चालल्यात आहे. हा मग तुम्ही सांगा कसं पुरेल कास्तकार आले. हा म्हणून तर कास्तकार वर येत नाही. चालू महिना येतो का तू आमच्या सोबत. जा तुम्ही पुढं, मी येते मागून. चाल मग मी जातो. या कटल्यात बसून जातो आता हराशीत. ते माल घेऊन जातो ना. आणि तू आता हे फारीगिरी उचलून ठेवतो सगळी आपल्या खोपडीत ठेव आणि चाली जातो मग घरी. ठीक आहे हे ठेवतो मी सगळं सामान उचलून, काही टेन्शन नका घेऊ. तुम्ही तिकडे गेले की जर नाश्ता गिस्ता करता काही खाजा. हा तुम्ही जेवले नाही, आता जेवण नाही झालं तुमचं. आता हराशीत गेल्यावर तिथं धावपळ राहते. त्या धावपळीत काय खाते माणूस. खा लागेल जरशी भजी गिजी बाबा. ठीक आहे येतो मग मी. हा जा मग. काय राजू सरपंच, काय माणूस आहे तुम्ही. हा आता आलो करता किती उशीर केला तुम्ही. हो शांताराम भाऊ, तुम्ही घरी गेले का नाही. लगेच ते काशाला सामान दिलं मी, लगेच दुकान बंद करायला घेतलं होतं ना. हा पण लगेच गिरायक आलं. एक गिरायक झालं का नाही की एक नाही झालं की एका मग एक गिरायक येतच जाय. आता मग काय तरी का वापस पाठवता. हा त्याला नाही म्हणता येते का. आता दुकान म्हटलं की गिरायक चालूच राहील ना. पण आता एखादा दिवस आमच्यासाठी काढा लागते ना. आता तिकडे आपल्याला उशीर झाला तर मग आणखी होईल ना. काही हरकत नाही ना. आता काय एवढा उशीर झाला का लगे आपल्याला. हा आता 10-15 मिनिटात लगे मग रुळले. चला बा आता तरी पटकन मग. हा नाही तर आणखी 1000 जण भेटतील तुम्हाला. काशा ते बघ शांताराम भाऊ चालला वाटते सरपंचासोबत. आता आणते ते भाजीपाल्याचं बियाणं. अंदे ना मग. हा तू बोलला होता का नाही काही त्याच्यासोबत, बोलला का तू. हो मग अशीच बोललो मी त्याच्यासोबत. मग ते बस स्टँडवर इथं उभे होते ना. आणि नेमकंच ते देवदासचं कटलं गेलं ना. कटल्यात माल भरलेला होता. ते भेंडीन कारलेन काय माल होता बा त्याचा. फुल कटलं भरून होतं. हा ते दाखवला ना मग मी म्हटलं पहा म्हटलं हे किती माल निवडायला. हा किती कमावते पहा म्हटलं देवदास. कटलं पाहिलं का ते ना. अरे बाबा मग काय म्हणणार ते म्हणे ना मग अरे भाजीपाल्यात पुरते का रे म्हणे. हा मला लावा ऑर्डरला म्हणे भाजीपाला. म्हटलं लावा ना मग. हा काय टेन्शन घेता म्हटलं. पहा म्हटलं हे देवदास किती कमावू राहिला. अरे बंडू घरी आहे का रे. हो सरपंच चला पटकन लवकर मग. हा आणखी कोणी आवाज देतील तुम्हाला. चला ना पटकन मग. हा तुम्ही बसा तर खरी गाडीवर. चला मग लवकर. अरे बोला सरपंच, कसं काय राऊंड मारला बा. काय औषधी कमी पडली काय. हा शांताराम भाऊ बी आहे बा सोबत. नाही औषधी काही नाही पाहिजे. याचा शांताराम भाऊ भाजीपाला लावतो म्हणते. त्यासाठी म्हणजे काहीतरी आयडिया द्यावा म्हणते. जराशी बियाणे न्यायचं आहे त्याला भाजीपाल्याचं. भाजीपाला लावतो म्हणते का बाबा. लावा ना बा म्हणा. आहे ना बियाणे सगळेच आहे ना आपल्याकडे. वांगी भेंडी काय पाहिजे कोणतं पाहिजे सांगा. सगळाच भाजीपाला लावायचा आहे जरा. त्यासाठी म्हटलं काय त्याच्या जाती किती कोणत्या आहे. हा किंमत कसं काय आहे काय जरा सांगा आम्हाला. भाजीपाला बियाण्याची माहिती म्हटलं तर आता त्या प्रत्येक वाणामध्ये बऱ्याच जाती आहेत. आता वांगीत म्हटलं तर आपली पारंपरिक जाती म्हणजे गुलाबी, हिरवी, पांढरी, जांभळी किंवा काळी वांगी. हा त्याचबरोबर वांग्याच्या याच्यामध्ये पुसा कांती, पुसा अनमोल अशा पुसाच्या 2-3 जाती आहेत. अर्काच्या 2-3 जाती आहेत. त्यानंतर आझाद क्रांती, विजय हायब्रिड अशा बऱ्याच आहेत. त्याचबरोबर भेंडीमध्ये जर म्हटलं तर कायरा, राधिका, F1 अशा बऱ्याच जाती आहेत.
त्याचबरोबर गोबी जर म्हटलं तर NS43, त्यात म्हणजे लवकर येणारी किंवा जास्तीत जास्त उत्पन्न देणारी अशा बऱ्याच जाती आहेत. तर तुमचं शेत कसं आहे काय आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही ठरवू शकता कोणती लावायची काय नाही. आहे का पण भाजीपाल्यात फायदा आहे का? लावलं तर जमल ना? सांगा आता आपण काय सांगावं शांताराम भाऊले. फायदा आणि तोटा आता ते शेती करणाऱ्यावर असते बा. एखाद्याला जर पिकलं तर न्यायलाच होते, नाही तर मग घाट्यातही जाते. तर दुकानदारानं जर सांगितलं बा घाट्यातही जाऊ शकते, तर आपलं बियाणं कसं विकलं जाईल मग? फायदा अहो शांताराम भाऊ, भाजीपाला लावून लावून लोक करोडपती झाले ना. लावा तुम्ही. नाही लावायचं तर आहेच म्हणा भाजीपाला, पण त्याची पॅकेट गिकीट कसं काय आहे? किती रुपयापासून आहे? जसे घेतले तसे भेटते ना. 50 रुपये 100 रुपयापासून तर 250, 300, 200, 500, 700 जसे घेतले तसे आहेत पॅकेट त्याचे. तसं काही टेन्शन नाही. आता वांगीचं जर म्हटलं तर 1350 बियाचं पॅकेट आहे एक, 719 रुपयाचं आहे का? मग रेडी आहे का पॅकेट? आहे ना. कोणते पाहिजे काय काय पाहिजे सांगा तुम्ही फक्त. नाही हो सरपंच, घेऊ का 2-2 पॅकेट सगळ्या वाहनाचे? शांताराम भाऊले भाजीपाला म्हणजे सोपी वाटली गोष्ट. भाजीपाला लावणाऱ्याचे काय हाल आहे हे यायले माहित नाही. जाऊ द्या, घेऊ द्या एकदा. यायले काय बियाणे घेते ते घेऊ द्या, लावू द्या एकदा. याने हेल्पाटे घेतल्याशिवाय यायले माहित नाही पडणार. तर मी काय म्हणतो शांताराम भाऊ, तुम्ही का आता उद्याच लावून राहिले का लगेच? जरा वावर गिवर तयार करायला लागलं त्यासाठी. नाही उद्याच नाही लावत, पण एरी आता ते आपलं मुंगाचं वावर खाली होते ना लवकर. आता एरी त्याला शेंगा चालू झालेल्या आहेत त्याच्या हिरव्या. आता हिरव्या शेंगा मी मार्केटमध्ये टाकतो ना, विकून टाकतो हिरव्या शेंगा आणि लगे वावर खाली करून घेतो. हो ना, मग आता ते शेंगा तोडचाल विकचाल ते वावर तयार करायला टाइमच आहे ना. का बियाणं का आपल्याला कधी नेता येते ना, कधी राहते बियाणं, कधी भेटते. चला मग आपण तिकडे जाऊन जरा संभार गिंबार लावसाल ना. मग धने पाहू ना आपण मार्केटमध्ये. धने भेटते का ते हराशीत पाहू ना. बघा संभार तर लावाच लागते. चल बरं, गावरान धने भेटते का पाहू आपण तिकडे हराशीत. चला मग भाऊ, 2-3 दिवसांनी येतो आम्ही. हरकत नाही ना, या ना कधी बी. बियाणं तयारच आहे, काय टेन्शन नका घेऊ. चला 50 रुपये पन्नी, 50 रुपये पन्नी. काकडे हो भगत, काकडे पाहिजे नाही का? 50 रुपये पन्नी फक्त घ्या. अरे काय चाललं काय हे? अबे काय लग हो, जरा शेतकऱ्याचा विचार करा रे काहीतरी. सरपंच, हे तर देवदाचा आवाज दिसू राहिला. काय म्हणते बा ते हराशीत माल आणला असं ना ते ना, त्याचं काही असेल मालाचं. ते बा ते काय तिकडे आहे. चला बरं, चला पाहू काय आहे ते. खरंच बा, काय बोलाव डोकं घ्यायची पाहिजे नाही का जर खाऊ का काय माणसानं. देवदास एवढ्या टेन्शन मध्ये? येले कधी असं एवढ्या टेन्शन मध्ये पाहिलं नाही ना. काय झालं बा? काय देवदास, काय झालं? हो काय सांगावं शांताराम भाऊ, काय विचारूच नका. पहा ना, हे काकड्या 50 रुपये पन्नी. 50 रुपये पन्नीने चालल्या ते. एका पन्नीत राजो 20-20, 25-25 किलो काकड्या आहे ना. तरी ते 50 रुपये पन्नीनं काय परवडलं आपल्याला? काय म्हणतो, एवढ्या स्वस्त चालल्या? हो ना, फक्त 8-15 दिवस होता टाईट भाव. आता हे आवक वाढली, आता भाव घसरले तर सगळे. आता हे काकड्या 50 रुपये पन्न्यानं चालल्या. आणि ते कारले दोडके 10 रुपये 15 रुपये किलोनं. सांगा आता आपल्याला काय परवडल मग? असा काकड्या भाजीपाल्याचा माल भरपूर निघते वाटते ना. हो माल निघते भरपूर, पण किती काय निघाला तरी फायदा काय आहे? आता पहा ना तुम्ही, मी 18 पन्न्या आणल्या, 18 पन्न्या काकड्या तोडल्या. तर 18 पन्न्या तोडाले 2 मजूर लागले मले. 2 बाया लागल्या मजूर, आणि आम्ही काही मदत केली समजा. तर 18 पन्न्या तोडल्या बायानं. आता ते 18 पन्न्या आता इथं हराशीत टाकल्या. 18 पन्न्याची येते किती? 900 रुपये. त्यात आता हे दलाली गिलाली कापतेत, हे यांची दलाली हमाली हे कापून 100 रुपये तरी ते कापतेच मग. आणि भेटते किती आपल्या हातात? 800 रुपये. मग तुम्ही सांगा, 800 रुपये आपल्याला आले. आणि 2 बाया लागल्या तर 400 रुपयाच्या, 200 रुपये मजुरीनं. आणि 200 रुपये भाडा लागला या कटल्याचा भाडा 200 रुपये, 600 रुपये गेले. उरले किती आपल्याला मग? 200 रुपये. त्यात आमच्या दोघांची मेहनत कुठे गेली? काय म्हणतो, एवढा सगळा माल आणून 200 रुपये फायदा फक्त? अहो ते फायदा कायचा? का आपल्याला बियाण्याले पांड्याले येले त्याला लागला नाही का काही खर्च? त्यात ते पन्न्या 5-5 रुपयाच्या पन्न्या वापरल्या त्याच्यासाठी. हे मग कारल्या दोडक्याला चांगले भाव असेल ना? कारले दोडके काय भाव चालले तुम्हाला पाच आहे का? चला मी दाखवतो तुम्हाला, चला. हो चाल बा, चाल पाहू दे बरं. मला आता भाजीपाला लावायचा आहे तर जरा माहिती करून घ्यायच लागेल ना, काय भाव जाते भाजीपाला काय नाही. याचं काही सांगता येत नाही, कारण होऊ शकते याला जर माहीत पडलं असेल आपण भाजीपाला लावतो म्हणून, तर हे मुद्दामही म्हणू शकते की भाजीपाल्याला काहीच भाव नाही म्हणून. अरे देवदास, चाल बरं तिकडं. बरं चला बा मंडळी, आता भाजीपाला लावायचा विचार तर केला, तर मग आता त्यात फायदा किती आहे काय आहे ते पाहा लागेल ना. मार्केटची माहिती करून घ्या लागेल ना, म्हणजे माल कसा आणा लागते, कशी हराशी होते. चला मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बरं. आणि मी भाजीपाला लावाव का नाही लावाव, त्यात फायदा आहे का नाही आहे, तेही तुम्ही कमेंट करून सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे हेमंत भाऊ लकडे, निळकंठ भाऊ धानोरकर, श्रीकुमार भाऊ लांजेवार,
कुणाल भाऊ मोडक, पुरुषोत्तम भाऊ ठाकरे, दिनेश भाऊ मानेकर मंगरुळपीर, गौरव भाऊ ठाकरे आणि विशाल भाऊ खंडारे आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.